तर भाजपा उमेदवारांच्या आरोपांची आता कशा प्रकारे दखल घेतली जाते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। पुढे पुढच्या बातमीकडे महिला कर्मचाऱ्यांमार्फत पिंक बूथ चालवलं जाते। महिला मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी सध्या प्रयत्न केला जातो। संघाचं मुख्यालय असलेल्या प्रभाग 18 मध्ये मतदानाचा उत्साह पाहायला मिळतो। तर नागपुरात मतदारांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद महिला मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी हे पिंक बूथ आणि त्याद्वारे महिलांचा उत्साह वाढवण्यात येतोय। 18 मध्ये प्रभाग क्रमांक 18 मध्ये हा उत्साह पाहायला मिळतोय। लोकशाहीचा उत्सव मानला जाणारा मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात जे आहे ते मतदानावर बाहेर निघावं अशा प्रकारचे आव्हान सुद्धा जे आहेत संघ सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले आहे। काही नागरिक आहेत जे आता मतदान करून जे आहे ते बाहेर निघालेले आहे। लोकशाही बळकट झाली यासाठी आपण प्रयत्न करतात। काय आपण आव्हान नागपूरकरांना करणार आहात? या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सर्व नागरिकांनी 100% प्रतिसाद दिला पाहिजे, 100% मतदान केलं पाहिजे आणि मतदान करताना कोण उमेदवार आम्ही निवडत आहे, कारण एक मतदान 5 वर्षासाठी तुमचं भविष्य ठरवते। त्याच्यामुळे मतदारांना विनंती आहे की त्यांनी मतदान तर केलंच पाहिजे 100%, पण करताना कोण उमेदवार आपल्याला निवडून देत आहे की जो आपल्या 5 वर्ष सातत्याने आपल्या संपर्कात आपल्या येणाऱ्या सर्व जे काही आपले कार्य राहते त्यांनी कार्य पूर्ण करणारा असा उमेदवार त्यांनी निवडला पाहिजे। सगळ्यांना असं वाटते की जे बीजेपी सरकार आहे ते यायला पाहिजे, पण आता प्रत्येक व्यक्ती असं वाटतं की नाही या पार्टीला वोट द्यायचं, त्या पार्टीला वोट द्यायचं, पण ते योग्य नाही आहे। कारण आपल्याला जो व्यक्ती 24 तास आपल्याला कार्यरत राहतो, तुमच्या मदतीला येतो, त्या व्यक्तीला तुम्ही निवडून द्यायला पाहिजे आणि महिलांनी जास्तीत जास्त प्रतिसाद द्यायला पाहिजे की आपला वोट वाया जायला नको। हीच मी जय महाराष्ट्र सुद्धा आव्हान करतोय, जर नागपूरच्या विकासात भर द्यायची असेल तर बाहेर निघा आणि एका अर्थानं मतदान करा। अशा मतदानाच्या प्रक्रियेत जे आहे ते सहभाग नोंदवा। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।